जळगाव जिल्ह्यात वर्षाला 200च्या वर शेतकरी आत्महत्या होत आहेत. जळगाव जिल्हा हा जवळजवळ 60 ते 70% बागायती आहे, तरीही शेतकरी आत्महत्या आहेत. यावर शासनाने खूप विचार करण्याची गरज आहे. कारण जरी बागायती असलं तरी देखील पिकांना मिळणारा भाव, तो केळी असो, ऊस असो, कापूस असो किंवा इतर भाजीपाला पीक असो, तो मिळत नसल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जो इतर खर्च लागतो, उदाहरणार्थ घरासाठी लागणारं लाईट बिल असेल, आरोग्य सुविधा असेल, शाळांची फी असेल, ह्या सगळ्या बाबतीतला खर्च हा इतर राज्यांपेक्षा खूप जास्त आहे. तुम्ही इतर राज्यांमध्ये त्याची जे बघितलं तर तो फार कमी आहे. म्हणजे बागायती असून देखील नफा शेतीतनं मिळत नाही, त्यामुळे घर खर्च चालवणं परवडत नाही, त्यामुळे मुलांना मुली मिळत नाही. म्हणजे कुणी आपल्या मुलाचं लग्न होत नाही म्हणून आत्महत्या करतो, कुणी मुलगा त्याचं लग्न होतं म्हणून आत्महत्या करतो, कुठल्या मुलीला फी नाही म्हणून ती आत्महत्या करते. ही संपूर्ण शेतीची अवस्था बदलवण्यासाठी सरकार काही करण्याऐवजी पुन्हा आणखी आता अमेरिकेचा 0 आयात करणे माल येणार आणि भारतातनं जाणाऱ्याला 18% आयात निर्यात कर लागणार. याचा अर्थ जे काही येणार ते स्वस्त येणार. निसर्ग नियम आहे, ग्राहकाला जे स्वस्तात मिळतो घेणार. त्याला शेतकरी वाचला काय मेला काय त्याला काही घेणं देणं नाही. पण जे सरकार आहे ते सरकारच शेतकऱ्यांना मारायला निघालं आहे. यावर्षी हा 200च्या वर आकडा आहे. पुढच्या वर्षी दिवसाला 1 आत्महत्या ही एकट्या जळगाव जिल्ह्यात राहील असं चित्र आहे. सरकारने यासाठी निश्चित विचार करावा असं मला वाटतं. ॲक्च्युली काय माहिती आहे का, आपल्या इथे जर आपण मंत्रींचा जर विचार केला, एक केंद्रीय मंत्री, दोन कॅबिनेट मंत्री झालेत, 3 कॅबिनेट मंत्री आहेत, आणि एवढं असताना सुद्धा जर का एवढ्या शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, ही खरंच दुःखद घटना आहे. आज आम्ही आता इथे आलेलो आहेत की आपण इकडे मंत्री महोदय सांगतात की पाडरचं धरण करू, हे करू, ते करू. एकी साईडले धरणाच्या गोष्टी केल्या जातात आणि दुसरी साईडले जे धरणं आहेत त्या धरणामधनं सुद्धा पाणी डिस्बर्समेंट केलं जात नाही. जर का शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोचत नाही तर तो आत्महत्या करणार आणि मग काय करेल? ही इतकी शोकांकित आहे. आता आम्ही साहेबांना, अधीक्षक अभियंत्यांना भेटून आलो की साहेब, तुमच्या गिरण्याच्या धरणामध्ये एवढं पाणी पण आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात नाही, काय मतलब नाही. मग तो जर आत्महत्या करणार आणि मग काय करेल? त्याच्यानंतर तुमची जे ध्येयधोरणं आहेत, जे काही आता कापसाला भाव नाही आहे, कापसाची परिस्थिती काय आहे? जेव्हा शेतकऱ्याच्या घरातनं कापूस बाहेर चालला जातो त्याच्यानंतर तुम्ही भाव वाढवतात किंवा नंतर CCI. आता CCIला यावर्षाला तर CCIने मालसुद्धा खरेदी केला नाही. सोयाबीनच्या बाबतीत तसं आहे, कापसाच्या बाबतीत तसं आहे. एकंदरीत जर म्हटलं तर आम्ही जे पिकवतो त्यालाच जर का भाव मिळत नाही तो आत्महत्या करणार नाही, मग काय करणार? आणि आपण एका साईडला म्हणतो की आम्ही एवढे मंत्री, एवढे हे आहेत नाही जिल्ह्यासाठी, एवढं निधी आणून एवढं. अहो, ते ॲक्च्युअलमध्ये काहीच नाही आहे, नुसता हा देखावा आहे आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याची कामं चालू आहेत असं एकंदरीत आहे. कर्जबाजारी कारण वाटतंय का प्रमुख शेतकऱ्याला? बिलकुल कर्जबाजारी. म्हणजे जर का भावच भेटत नाही तो दर वर्षाला काय करतो? व्याजाने पैसे काढेल, बँकेतनं पैसे काढेल आणि तो इकडे इन्व्हेस्टमेंट करतो. परत तो भाव न मिळाल्यामुळे परत लॉस जातो. मग कर्जबाजारीपणा वाढतच जातो आहे ना. किती जिल्ह्यात आत्महत्या? 203च्या जवळपास जिल्ह्यात आत्महत्या झालेल्या आहेत. आणि एवढ्या आत्महत्या होणं म्हणजे एकदम मोठी धोक्याची घंटा आहे. आणि माझा प्रश्न या सगळ्या राज्य नेत्यांना आहे, कॅबिनेट मंत्र्यांना आहे की तुम्ही काय करता बाबा? नुसतं लाल दिव्याच्या गाड्यामध्ये मिरवणं म्हणजे काही तुम्ही हे? अरे ॲक्च्युअल ग्राउंडला बघा ना, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, किती भयंकर परिस्थितीमध्ये शेतकरी जातोय. काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काय केलं पाहिजे सरकारने? प्रॉपर जे नियोजन जे आहे ग्राउंड लेवलपासून नियोजन केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीत. किती मंत्री, किती आमदार, किती लोकप्रतिनिधी ग्राउंड लेवलला जातात, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतात. विकास म्हणजे काय? विकासाची व्याख्या काय केली यांनी? रस्ते बनवणे, बिल्डिंगा बनवणे म्हणजे विकास आहे का? हा विकास नाही आहे. विकास म्हणजे काय की शाश्वत विकास काय करता येईल आपल्याला? शेतकऱ्यांच्या घरामध्ये ॲक्च्युअल पैसा कसा वाढेल, त्याची उन्नती कशी होईल, हा विकास आहे. हे विकासाच्या वेगळ्या वाटा हे दाखवण्याचा कार्यक्रम करताय. आपलं नाव? मी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे, शेतकरी नेता. नमस्कार, मी भरत इंगळे, कृषी उपसंचालक जळगाव. तर जळगावची जर परिस्थिती पाहिली तर जळगावमध्ये 15 तालुके आहेत आणि ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने 3 प्रमुख उपविभाग आहेत. तर प्राथमिक आपण जर पाहिलं तर प्राथमिकदृष्ट्या नापिकी आणि कर्जबाजारीपणा ह्या कारणांमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या असल्याचं दिसून येत आहे. परंतु आपल्या माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली आपली जी कमिटी काम करते त्या समितीचं
सध्या तालुकानिहाय आपण त्याच्या कारणांचा अभ्यास करत आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठली कारणं आहेत त्या कारणांचा आपण अभ्यास करून त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील या दृष्टीने सध्या कृषी विभाग आणि संपूर्ण प्रशासन काम करत आहे. नेमकी आकडेवारी किती समोर आली सर आतापर्यंत? एक साधारणतः 203 आत्महत्या समोर आलेल्या आहेत एका वर्षात. हो सर. आणि त्या पद्धतीने आपल्या उपाययोजना काय असतात? शेतकऱ्यांना मदत कशी केली जाते नेमकी या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना? मदतीसंदर्भातल्या नेमकं आपल्या जे आहे या साधारण कमी होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काय तयारी करतात? आपण वेळोवेळी महिन्याला जिल्हा स्तरावरती मिटिंग्स होत असतात आणि या मिटिंगच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना वेळोवेळी ज्या अडचणी येतील म्हणजे शेती करताना ज्या वेगवेगळ्या अडचणी येत असेल आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपण त्यांना त्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या आत्महत्या कमी करण्यासाठी आपण एक प्रशासन म्हणून आणि अधिकारी म्हणून सदैव प्रयत्नशील आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.